तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहे 10वी या वेब सीरीजमध्ये 37व्या भागामध्ये झालं, तसेच 38व्या भागामध्ये काय काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर 37व्या एपिसोडमध्ये काय काय झालं हे तर तुम्हाला माहीतच असेल, तर आपण ती थोडक्यात माहिती करून घेऊया. 37व्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं आहे की विकाससाठी विकासचे आजोबा सायकल घेऊन येतात, कारण विकासला शाळेला जाण्यासाठी सायकल नसते व ते सायकल घेण्याचे कारण म्हणजे विकासचे वडील विकाससाठी सायकल घेण्यासाठी पैसे देऊन गेलेले असतात आणि त्यातून विकासचे आजोबा विकाससाठी सायकल घेऊन येतात. विकासला सायकल भेटल्यानंतर विकास सायकल दाखवण्यासाठी अभिजितला बोलवतो. त्यानंतर असं ठरतं की त्यांचं तर सायकल शिकायचं असं ठरतं. त्यानंतर सर्वजण माळाला सायकल शिकण्यासाठी जातात. तेथे गेल्यानंतर मस्ती करत सायकल शिकत असतात. त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं की डुकर सायकल शिकत असताना पडलेलंही आपल्याला पाहायला भेटलं. नंतर सर्वजण शाळेला जाण्यासाठी तयार होतात व शाळेकडे जातात. अभिजित आपली सायकल घेऊन येतो व आपली सायकल घेऊन येतो. हे सर्वजण शाळेकडे जात असताना त्यामध्ये रेश्मा दिसते. त्यानंतर रेश्मा अभ्याला विचारते की मला सायकल शिकवणार का? तर त्यावर अभिजित बोलतो की आता मला नाही जमत, मला कोणी सायकलवरती बसवलं नाही, मला तू सायकलवरती बसवतो का असं विचारते. अभिजित काही मानत नाही. सर्वजण शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये गेल्यानंतर मधुकर सर्वांना सायकल आणलेली दाखवतो व खूप मोठे हे करतो. नंतर शाळेमध्ये कांबळे सर जाधव मॅडमला पाटील मॅडम त्या शाळेमध्ये शिकवा येणार आहेत असं सांगतात. त्यानंतर शेवटी आपण पाहिलं आहे की नंतर केवढ्याला जाताना डबल शीट बसवतो आणि हे रेश्मा पाहते. रेश्माने पाहिल्यानंतर रेश्माला खूप राग येतो. राग आल्यानंतर रेश्मा ही खूप नाराज झालेली असते. या एपिसोडमध्ये पाहायला भेटलं आणि त्यासोबत शेवटी आपल्याला पाहायला भेटलं की अभ्या रेश्माची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, पण रेश्मा काही ऐकून घ्यायला तयार नसते. त्यामुळे भागामध्ये काय होणार ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अभिजित खूप चांगल्या पद्धतीने ची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे, पण रेश्मा काही तयार होत नाही. त्यासोबत कांबळे सर कोणासोबत लग्न करणार हेही आपल्याला 38व्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे. तर 38व्या एपिसोडमध्ये ह्या सर्व गोष्टी होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि 38वा एपिसोड नक्की पहा.